सर, पत्रकार परिषद घेण्यात आली, नेमकं काय करा? नाही, प्रामुख्यानं आमचे अतिशय जवळचे सहकारी मित्र महायुतीचे मीरा भाईंदरमधले आमचे भारतीय जनता पार्टीचे नरेंद्र मेहता यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून परिवहन विभागावर काही आक्षेप नोंदवले असल्याचं कळलं आणि योगायोगानं मी मीरा भाईंदरमध्येच आज असल्याकारणानं ती माहिती आपल्याला मिळावी ह्यासाठी आपल्याला बोलावलं होतं. नरेंद्र मेहता यांनी राज्य शासनाकडे मीरा भाईंदरमधील जे काही रिक्षा चालक आहेत त्यांच्याकडे बोगस प्रमाणपत्राच्या आधारे त्यांनी परमिट घेतल्याच्या तक्रारी दिल्या होत्या आणि त्या तक्रारीच्या अनुषंगानं परिवहन खात्याचा मंत्री म्हणून मी चौकशी चालू केली होती. आणि चौकशी केल्यानंतर किती वैध लायसन्स आहेत, पोलीस व्हेरिफिकेशन रिपोर्ट आपले सरकार पोर्टलवर तपासणी जी केली जाते ते योग्य आहेत का, तहसील कार्यालयाकडून प्राप्त वास्तव्याचा दाखला तेही आपले सरकार पोर्टलवर केली जाते ते योग्य आहे का, जो आधार कार्डाचा पत्ता दिलेला आहे तो पुरावा योग्य आहे का, आणि ऑनलाईन बॅच प्राप्तीकरता जो अर्ज दिलेला आहे तो योग्य आहे का, आणि त्याचबरोबर ही सगळी जी कागदपत्रं त्यांनी सबमिट केलेली आहेत ती खरी आहेत की खोटी याची माहिती मी मागवली होती. आणि त्या अनुषंगानं काही आमच्या विभागातल्या अधिकाऱ्यांना ही जी आहे ती वस्तुस्थितीची कल्पना झाली, म्हणून आम्ही पूर्ण राज्यामध्ये 1 मेपर्यंत मोहीम राबवतो आहे. आणि त्या माध्यमातून असं लक्षात आलं की बऱ्याच हिंदी भाषिक रिक्षाचालक टॅक्सी चालकांना मराठी येत नाही आणि त्यामुळे हा मुद्दा याची चौकशी करत असतानाच तो मुद्दासुद्धा लक्षात आला की 1989च्या नियमानुसार मराठी येणं अनिवार्य असतानासुद्धा काही रिक्षाचालकांना मराठी येत नाही, ते अजूनही प्रवाशांशी हिंदी भाषेमध्ये बोलतात. आणि राज्य शासनाच्या माध्यमातून आम्ही एक मोहीम चालू केली, पुस्तिका प्रकाशित केली. त्या पुस्तिका प्रकाशित केल्यानंतर 15 ऑगस्टपर्यंत सगळ्या रिक्षा संघटनांच्या केलेल्या मागणीवरून त्यांना मुदतही दिली. आणि त्याच दरम्यान हे जे दाखले आहेत ते खरे आहेत खोटे आहेत का याची माहिती जेव्हा घेतली तेव्हा आमच्या परिवहन विभागानं 13/4/2026 रोजी तहसीलदार मीरा भाईंदर यांना पत्र दिलं. त्याचबरोबर 11/5/2026 रोजी त्यांचं जे पत्र आलं त्या पत्रामध्ये 28 ह्या ज्या केसेस आहेत त्याबद्दल त्यांनी साशंकता व्यक्त केली. आणि त्या माध्यमातून आम्ही स्पष्टपणे सांगितलं की जर बोगस काही कागदपत्र असेल तर त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी आणि त्या माध्यमातून आम्ही कारवाई करण्याचं सूचना आमच्या संबंधित अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. प्रामुख्यानं परिवहन खात्यावर आरोप करत असताना एक गोष्ट काही लोकांनी लक्षात ठेवलं पाहिजे की परिवहन खातं हे फक्त बॅच देण्यापुरतं मर्यादित असतात. जी कागदपत्राची तपासणी केली जाते, कागदपत्र जी आहे ती महसूल खात्याच्या वतीनं मिळवली जातात, त्याची तपासणी पोलीस व्हेरिफिकेशन म्हणजे पोलीस खात्याकडनं केलं जातं. म्हणजे होम डिपार्टमेंट आणि महसूल डिपार्टमेंट ह्या दोन्ही डिपार्टमेंटच्या माध्यमातून जे कागदपत्र येतात ते आमच्याकडे फक्त ॲफिडेव्हिट मिळून सबमिट केले जातात आणि त्या माध्यमातून आम्ही बॅच देतो किंवा परमिट देतो. आणि ह्या ज्या तक्रारी प्राप्त नरेंद्र मेहता यांच्या पत्रानुसार झालेल्या आहेत त्या अनुषंगानं आम्ही सगळ्यांना नोटिसेस केले होते आणि जे 28 परमिट आहेत ते परमिटसुद्धा निलंबित करण्यासाठी आम्ही आमचे, कारण ते अधिकार RTOला नसतात, ते सेक्रेटरी जे असतात आमचे त्यांच्याकडे ते अधिकार असल्याकारणानं सेक्रेटरीकडे तो आम्ही प्रस्तावसुद्धा गेल्याच महिन्यामध्ये पाठवलेला आहे. फक्त आता प्रश्न असा आहे की आता परिवहन खात्यावर आरोप करत असताना मला असं वाटतं की कदाचित काही लोकांना माहिती नसेल की महसूल खातं आणि गृह खातं हे कुणाकडे आहे याची शहानिशा न करता त्यांनी जर तसा आरोप केला असेल तर ते चुकीचं. तरीसुद्धा त्यांच्या आरोपाची दखल जी आहे ती, कारण शेवटी गृह खाता आणि महसूल खात्यावर पण त्यांनी आरोप केला, तर मी माननीय मुख्यमंत्री आणि माननीय महसूल मंत्री यांना स्वतः भेटून सांगेल की बाबा आमचे सहकारी मीरा भाईंदरचे लोकप्रिय आमदार नरेंद्र मेहता यांची तक्रार आहे तुमच्याविषयी, तुमच्या खात्याविषयी, तर त्यांच्या तक्रारीची तपासणी करावी आणि जे काही चुकीच्या पद्धतीनं घडलं असेल महसूल खात्याच्या किंवा पोलीस खात्याच्या माध्यमातून त्या पोलीस अधिकारी आणि त्या महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. त्याचबरोबर परिवहन मंत्री म्हणून
मी सुद्धा माझ्या जे आयुक्त आहेत त्यांना सूचना केलेल्या आहेत की आपल्या खात्याच्या लोकांकडनं जर काही चुकीच्या पद्धतीनं झालं असेल RTO अधिकाऱ्यांकडनं तर त्या RTOच्या अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई करावी. तर आपण एक बोगस परमिटचा मुद्दा उचलला होता. त्याच्यामध्ये आज 27 लोकांना गुन्हा दाखल. बघा, मीरा भाईंदर महानगरपालिका हद्दी, बोरीवली, कल्याण डोंबिवली अशा अनेक ठिकाणी बोगस कागदपत्र घेऊन बॅच, लायसन्स, परमिट ह्यासाठी उपयोग केला आहे. मेजॉरिटी बॅचेससाठी उपयोग केलेला आहे. ते आमचे निलेश फपाले कार्यकर्ता हे त्यांच्या नजरेत आल्यानंतर त्यांनी मला सांगितलं. आम्ही चौकशी केली आणि त्याचे माहितीचे काही पुरावे म्हणून ते त्यांच्याकडनं पेपर सुद्धा घेतले. आणि ह्या संदर्भात मी प्रेसमध्ये अगोदर सुद्धा सांगितलं होतं. परंतु ते हल्ली कोण ऐकत नव्हतं. आम्ही महापालिका आयुक्तांनी सुद्धा पोलिसांना पत्र दिलं होतं आणि मी सुद्धा त्यांना पत्र दिलं आयुक्त महोदयांना आणि रेस्टिंग ऑफिसरला. कारण की अशाच प्रकारचे रेशन कार्ड सुद्धा बोगस बनवले गेलेले. जसं हे काय बोलता त्याला रक्षाबंधन प्रमाणपत्र बनवलं गेलं, जन्म दाखला बनवलं गेलं, बर्थ सर्टिफिकेट, त्याचप्रमाणे रेशन कार्ड सुद्धा केले. आणि यामध्ये करताना ज्यावेळी आम्ही नजर काढलं तर एक 20 सॅम्पल आमच्याकडे आले केले. त्यामध्ये 2 हिंदू होते, 18 मुस्लिम होते. आता ते मुस्लिम रोहिंग्या मुस्लिम आहे, बांगलादेशी आहे की इकडचेच आहे हा प्रश्नचिन्ह निर्माण आहे. पण बहुतांशी हे 18, 20 मधनं 18 मुस्लिम चेहरे होते. या संदर्भात मी मंत्री महोदयांना सुद्धा तक्रार केली होती की ज्यावेळी एखादा वेळी आपण कोण दुकानदार सोना घेतो त्याला माहित नसतो हा चोरीचा आहे की आहे. पण ज्यावेळी पोलीस दाखल करताना त्यावेळी त्या सोनारावर पण दाखल करतात की आपली चोरी का माल लिहा. चोरी का माल खरीदना भी गुन्हा है, बेचना भी गुन्हा है असं म्हणून त्यांना घेतलं. मग या प्रमाणपत्र ज्या आधारे ज्या लोकांनी ह्याचा वापर करून कोणाला फायदा पोहोचवलं मग त्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल व्हायला नको का? मग त्यांच्यावर पण हे दाखल झालं पाहिजे असं आमचं मत आहे. आणि या संदर्भात चौकशी केली तर खाली एक मीरा भाईंदर नाही अनेक RTO मध्ये अशा प्रकारची मला प्रॅक्टिस आहे. आणि ज्या वेळपासून सरनाईक साहेब मंत्री झाले त्यावेळपासून जास्तच चाललाय. आता ते हेही सत्य आहे की बोगस घेतले आणि कुठल्याही फुकटमध्ये काम होत नाही. या एक बॅचेसला 50,000-50,000 रुपये घेतले याची पण आमच्याकडे तक्रार आहे. पण त्याचे पुरावे नाही. कारण देणारा व्यक्ती बोलतो मला इतना पैसा दिया. हे पुरावे नाहीये. म्हणून हा परिवहन विभाग एकदम भ्रष्ट विभाग या सरकारामधला आहे असं सांगायला हरकत नाही. मी माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडे तक्रार केली आहे की यामध्ये सरकारने कडक पाऊल उचललं पाहिजे आणि खरं म्हणजे ही मूळ जबाबदारी मंत्र्यांची देखरेख करणं. आणि ज्यावेळी निर्देशकाने काय केलं स्थगिती दिली. स्थगिती हा मार्ग नाही ना. चोराला पकडायला पाहिजे ना. तुम्ही स्थगिती दिली आणि बाकी लोकांवर पण गदा आणलं. तुम्ही ज्यावेळी आता मराठी मुद्दा आमचे मंत्री महोदय सांगत आहे, तर मराठी मुद्दा ज्यावेळी बॅचेस दिली, त्यावेळी तो नियमच होता. कायदाच होता की मराठीची परीक्षा घेतली पाहिजे. मग त्यांनी परीक्षा का नाही घेतली? त्यावेळी त्यांनी फक्त पैसे बघितले, चलो 50,000 एक का आ रहा है, आने दो असं करून पैसे घेत गेले आणि कुठले आणि आता बोलतात की मराठी यायला पाहिजे. ज्यावेळी बॅच गेला त्यावेळी मराठीची परीक्षा का नाही घेतली तुम्ही? म्हणजे तुम्ही सगळं फ्री हँड देतात, नंतर अंगाशी आला की काहीतरी वेगळं झटकून टाकतात. तर माझं हेच म्हणणं आहे की आज पोलिसांनी एक गुन्हे दाखल केले. किरीट सोमय्या साहेब पण आले होते आणि ह्याची चौकशी केली पाहिजे. मीरा भाईंदरमध्ये अजून सापडतील. कारण की हे इनिशियल स्टेजचे केले. पूर्ण आता गेल्या 5-6 वर्षाच्या काढल्या कदाचित जास्त होईल, असं आमचं मत आहे. विशेषतः म्हणजे तुम्ही हा विषय उचलल्यानंतर मंत्री महोदय म्हणतात की आम्ही चौकशी करू. पण जेव्हा RTO अधिकाऱ्यांनी पत्रकारांना विचारणा केली असं ते सांगतात की एकही अशी केस नाही आलेली आहे. तर माहितीच्या आधारे आज जर बघितलं तर 27 जणांवरती गुन्हा दाखल झाला. त्याचे RTO अधिकारी प्रसाद नलावडे यांच्यावरती पण कारवाई व्हावी का? बघा, मंत्री महोदय हे दिखाने के दात और खाने के और ह्या सगळ्या संगनमताने होत आहे. जो अधिकारी लाखो रुपये देऊन खुर्चीवर बसलाय त्याला वाचवण्याचं काम मंत्री महोदय करत आहे. आणि राहिला प्रश्न ज्यावेळी 4 कागद देतोय मी एकच नंबरचा पत्रकाराला पण समजेल की एकाच नंबरचे 4 कसे आले. ह्याच्यात काय चौकशी करायची आहे? महापालिकेत विचारलं मंत्री महोदयांना 5 मिनिटात ते आमची लोक घेऊन फाईल घेऊन पोचतील. 5 मिनिटात फोन घेऊन पोचते. एकाच नंबरचे 4 दाखले. सांगा ते 2 मिनिटात सांगतील कमिशनर साहेब 3 बोगस आहे आमचं तर हे नावाने इश्यू केलेलं आहे. खाली हे टाळाटाळ करायचा प्रयत्न आहे. यामध्ये सगळ्यांच्या संगनमताने हे झालेलं आहे असा आमचा आरोप आहे. पोलिसांनी चौकशी करून मग अधिकारी असतील, अजून कोणी असतील त्या सर्वांवर कायदेशीर एफ-आय-आर झाली पाहिजे.
सर तुम्ही मध्ये आता केट सोमय्या जे आले होते महानगरपालिकेत ते बनावट जन्मदाखले बनवले जातात. आज नवघरमध्ये काल एक रात्री गुन्हा दाखल झालेला आहे की एका हिंदू मुलीची फसवणूक केली, त्यांनी हिंदू बनावट आधार कार्ड, लाईट बिल सगळे डॉक्युमेंट बनवण्यात आलेले आहेत. अशी दुर्घटना आता समोर आलेली आहे नवघर ठाण्यामध्ये. तर काय सांगाल आपण या संदर्भात? बघा, हे मलाही त्यावेळी माहिती पडलं माध्यमाच्या याच्यातनं, मी काय व्यक्तिगत माहिती नाही घेतली. परंतु अशा अनेक प्रकारची घटना या शहरामध्ये घडली की मुस्लिम व्यक्तींनी नावात बदल केलं आणि अशा प्रकारचे कृत्य केलं. अशा लोकांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. कारण की अशा लोकांना वेगवेगळे आमिष दाखवून काही वेळेला लव्ह जिहादचं विषय आलाय, काही वेळेला लँड जिहाद आला, काही वेळी व्यवसाय आला, काही झाले व्यापार आला, काही वेळी पर्सनल नातं जोडण्याचा प्रयत्न केला. त्याची कडक कारवाई केली पाहिजे आणि अशा प्रकारे सरकारने पण कायद्यात बदल केला पाहिजे. त्यांना मोकोकाखाली अटक केलं पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.